राष्ट्राय स्वाहा. एकदाही माफी लिहिलेली नाही. एकही 11च्या 11 पत्र. मुळात गंमत बघा, जर त्यांनी स्वतः माफी पत्र लिहिली असती तर त्यांनी स्वतःच पहिल्यांदा ती प्रकाशित केली असती का? सगळ्यात पहिल्यांदा ही 11 पत्र, हे दयेचे अर्ज प्रकाशित कोणी केले? सावरकरांनी केले. कुठल्या पुस्तकात केले? माझी जन्मठेपमध्ये केले. माझी जन्मठेप कधी लिहिलं? अंदमानची 24 नंतर जे लिखाण केले, 24 ते 37 या 13 वर्षात जे अस्पृश्यता निवारणाचं कार्य करता करता प्रचंड मोठं लेखन करून ठेवले, फार मोठे साहित्य रचना ज्यांनी उभारली, त्याच्यात हे जन्मठेप लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलेले दयेचे अर्ज. 1910ला त्यांना अटक झाली, त्यांना नेलं. तिथंपासून 11 सालापासून दर वर्षाला ते एक दयेचा अर्ज पाठवत होते. हे दयेचे अर्ज काय भानगड आहे? दया आणि माफी ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. माफी कधी मागतो आपण? आपल्या इथे उपस्थितांपैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधीतरी मास्तरांची, आईची, वडिलांची, भावाची, बहिणीची, बायकोची माफी मागितलेली असेल. म्हणतो आपण सॉरी, जर मी त्या दिवशी जरा विचित्र बोलून गेलो, बायकोला म्हणतो रागावू नको, सॉरी. हे तर कोणी म्हणूच शकत नाही की हे मी म्हटलं नाही. एवढं खोटं बोलू नका. ते तर साधारण मला वाटते दर 2 दिवसाआड म्हणावंच लागतं. हो, नाही तर जेवण कसं मिळणार? आणि अनंत प्रकाराने आपण जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं काही दिवसानंतर की यार त्या दिवशी आपण त्या मित्राला जरा चुकीचंच बोललो, तेव्हा आपण म्हणजे ह्याचा अर्थ काय? आपण सॉरी, माफी कधी मागतो? भूतकाळात घडलेल्या गोष्टीचं रिअलायझेशन झाल्यानंतर आपण त्या माणसाला जाऊन त्याची क्षमा मागतो, माफी मागतो, त्याला सॉरी म्हणतो. त्याला म्हणतात माफी. अंदमानामध्ये आल्यानंतर जे दयेचे अर्ज लिहिले, आता दया दाखवा. दयेच्या अर्जामध्ये आजपर्यंत मी देशासाठी जे जे काही केले, जेवढे बॉम्बलास्ट घडवून आणले, जेवढ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारले आमच्या सर्व क्रांतिकारकांनी, त्याच्याबद्दल मला एक कणाचीही माझ्या मनामध्ये शल्य नाही. माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल क्षमा मागण्याचा विचारही येत नाही. मला जर का तुम्ही माझ्या शिक्षेमध्ये कमी केलीत, 1910 ते 1960 एवढी शिक्षा झालेली होती. 27व्या वर्षी मुलगा अंदमानची शिक्षा भोगायला गेला काळ्या पाण्याची. जर खरोखरच 50 वर्ष पूर्ण तिथे राहिला असता तर तो कितव्या वर्षी बाहेर आला असता? त्याच्या वयाच्या 77व्या वर्षी. मग 77व्या वर्षी बाहेर येऊन त्यांनी देशासाठी ते काहीतरी करू शकले असते का? ते शरीर तेवढं राहिलं तरी असतं का? उपयुक्ततावाद हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून लोकमान्य टिळकांपासून सावरकरांपर्यंत आलेला त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. कुठला? उपयुक्ततावाद. म्हणजे काय? सतत हा विचार करायचा, जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये 2 मार्ग समोर असतात तेव्हा कुठल्या मार्गाने गेल्यावर सर्वात जास्त मी राष्ट्राला आणि समाजाला उपयोगी पडेन तो मार्ग अवलंबायचा असतो. राजकारण्यांनी तर हे केलंच पाहिजे. प्रत्येक वेळेला पक्षांतर होतं ते चुकीचंच असतं असं नाही. कधी कधी रिअलायझेशन पण होतं इतकी वर्ष चुकीच्या पक्षात होतो. डोळे उघडतात आणि मग माणूस जातो. ह्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा. सर्वोत्तम उदाहरण. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बदलणाऱ्यांकडे ह्याच नजरेनं बघणं चुकीचं आहे. काही स्वार्थासाठी आलेले असतात, ते टनाटन उड्या मारत असतात. पण काही लोकांना खरंच रिअलाइज होतं की हे नाही, इथे राहून मी समाजाचं कामच नाही करू शकत आहे.
अशी जेव्हा भावना निर्माण होते की माझं इथून मला काही करताच येत नाही आहे, माझी कुचंबणा होते, मी सगळीकडनं अडकला गेलेलो आहे, तेव्हा माणूस ठरवतो की कुठल्या पक्षात गेल्यावर मी समाजाचा उपयोगी पडेल. उपयुक्ततावाद. राष्ट्राय स्वाहा.